हाय एव्हरीवन, वेलकम टू 19 एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन या लेसनचा पार्ट फर्स्ट. या लेसनमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठीच्या खूप साऱ्या मेथड्स दिलेल्या आहेत, तर त्या आपण स्टेप वाईज पाहणारच आहोत. तर याच्यासाठी जो पहिला क्वेश्चन आहे तो चेक द फॉलोइंग इक्वेशन्स आर क्वाड्रॅटिक ऑर नॉट. ही झाली क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ओळखायचं याची फर्स्ट स्टेप. तर बघूया यामधलं जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे 3m² = 4m. या क्वेश्चन मध्ये आपल्याला लागणार आहे तो म्हणजे जनरल फॉर्म ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर तो काय असतो? ax² + bx + c. या इक्वेशन मध्ये a, b, c आर द व्हॅल्यूज अँड x बी द व्हेरिएबल. सो याच्याशी आपण या गिव्हन दिलेल्या इक्वेशनला कम्पेअर करणार आहोत. सो बघा काय आहे इक्वेशन. 3m² = 4m. आता 4m हा RHS साईडला आहे, तर त्याला आपण LHS साईडला घेऊन येऊया. आणि LHS साईडला घेऊन येत असताना जो हा 4+ मध्ये आहे तो इकडे आल्यानंतर -4m असा होईल आणि = 0 राहील. आता याच्यानंतर जी जनरल फॉर्म मध्ये कॉन्स्टंट टर्म ॲज अ c दिलेली ती या इक्वेशन मध्ये आपल्याला कुठेच दिसत नाही, तर त्या जागी आपण पुट करणार आहोत 3m² - 4m + 0 = 0. आता बघा बरं, दिलेल्या गिवन इक्वेशन मध्ये ओनली वन व्हेरिएबल दिसतंय जे की आहे m, आणि त्याची हायेस्ट डिग्री आपल्याला दिसते किती? 2. म्हणून आपण त्याचा आन्सर कसं लिहिणार? द हायेस्ट पॉवर ऑफ ए given equation is 2. आणि काय लिहिणार? m is the only one variable. So therefore the given equation is quadratic equation. ओके. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं आहे किंवा कसं ओळखायचं तर ते आपण बघितलं. काय बघितलं तर त्या इक्वेशन मध्ये ओनली वन व्हेरिएबल असायला हवा आणि त्याची डिग्री 2 असायला हवी. याच पद्धतीने आपण जो सेकंड क्वेश्चन आहे, काय आहे सेकंड क्वेश्चन? x + 3 * x - 5 = 0. आता यामध्ये मी पहिल्या ब्रॅकेटची फोड करून घेणार. कशी? x of x - 5 + 3 * x - 5 = 0. आता काय करणार? हा जो x आहे तो या ब्रॅकेटशी तुम्हाला मल्टिप्लाय मध्ये आहे आणि हा जो 3 आहे तो या ब्रॅकेटशी मल्टिप्लाय मध्ये आहे, तर याला मी आतमध्ये मल्टिप्लाय करून घेणार. x * x काय होईल? x² आणि x * 5 -5 काय होईल? -5x.
त्याच पद्धतीनं 3 × x काय होईल +3x आणि 3 × -5 काय होईल तर -15 = 0 आहे. आता बघा इथं -5x + 3x येतं तर याच्यामध्ये काय होणार तर प्लस मायनस हे काय होतं नेहमी मायनस होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं मग काय होणार x² -5x + 3x काय ना -2x -15 = 0. आता तुम्हाला गिवन इक्वेशन मध्ये बघा x ची हायेस्ट पॉवर किती दिसते तर 2 दिसते आणि व्हेरिएबल कोणतं दिसतंय फक्त आणि फक्त xच दिसतंय. मग त्याच्यावरून काय लिहिणार आपण फायनल आन्सर द हायेस्ट पॉवर ऑफ गिव्हन इक्वेशन इज 2 आणि काय लिहिणार x इज द ओनली one variable so the given equation is quadratic. ओके समजलं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे कसं पाहायचं तर याच पद्धतीने आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन आपला असा असणार आहे बघा राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर इच इक्वेशन. आता इथं फक्त आणि फक्त आपल्याला एबीसीच्याच व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. आता या क्वेश्चन मध्ये आपण जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन बघितलं काय आहे x² + bx + c. तोच फॉर्म आपल्याला इथं सुद्धा लागणार आहे एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. पहिला क्वेश्चन दिसतोय 2y = 10 - y². याला आपण पहिला काय करू रिअरेंज करू. काय होणार y² + 2y - 10 = 0 आणि काय करणार कंपेअरिंग विथ करणार. कंपेअरिंग विथ कशाशी ax² + bx + c. तर याच पद्धतीने a ची व्हॅल्यू काय निघेल x² चा कंपोनंट इथं y² चा कंपोनंट काय ओनली 1 b चं काय दिसतोय 2 आणि c चं काय दिसतोय तर -10. c हे नेहमी काय असते कॉन्स्टंट टर्म असते सो ती -10 आहे. सेम त्याच पद्धतीनं सेकंड क्वेश्चन काय आहे x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर = 2x + 3. आता x - 1 ज्याला आपण कसं सॉल्व करणार आहोत इथं कोणता फॉर्म्युला यूज करावा लागतोय तर इथं फॉर्म्युला लागतोय आपल्याला a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लागतो. तर त्याचं एक्सपान्शन कसं येणार x² - 2x + 1 = 2x + 3. आता 2x + 3 ला आपण इकडे आणूया काय होईल x² - 2x - 2x + 1 आणि हा इकडे आल्यानंतर -3 = 0. याला आपण अजून सिम्प्लिफाय करूया x² काय होईल मायनस मायनस प्लस -4x आणि +1 - 3 -2 = 0. आता याला आपण कंपेअर करूया कशाशी जनरल फॉर्म
कंपेरिंग विथ कशाशी ax² प्लस bx प्लस c. याच्यावरून a ची व्हॅल्यू आपल्याला काय निघेल 1, b ची व्हॅल्यू काय निघेल -4 आणि c ची व्हॅल्यू काय निघेल -2. तर आज आपण बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे बघितलं. तर ते कसं बघितलं तर त्याची डिग्री 2 असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच व्हेरिएबल असायला हवं. त्यानंतरच्या पार्टमध्ये आपण काय बघितलं की ABC च्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायचं. आता इथून नेक्स्ट पार्टमध्ये आपण त्याचे रूट कसे असतात, त्याचे फॉर्म्युला मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं याचं हे जे सर्व काय आहे ते नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. सो तुम्ही 19 एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू.